जैन मित्रांनो स्वागत यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या टेट परीक्षा संदर्भात जे काही नोटिफिकेशन आलं आहे, तर त्या नोटिफिकेशननुसार सध्या टेट परीक्षेचा जो काही अर्ज प्रक्रिया आहे, तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली आहे. तर प्रत्येक उमेदवारांचे वेगवेगळे सध्या बघा प्रश्न येत आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी विशेष शिक्षकासंदर्भात या ठिकाणी बघा प्रश्न येत आहे, की जे काही विशेष शिक्षकांची पदं येतात. मग त्याच्यामध्ये कला शिक्षक असेल, त्यानंतर क्रीडा शिक्षक असेल, बरोबर, त्यानंतर कार्यानुभवचे शिक्षक असेल, संगीत शिक्षक असेल, त्यानंतर या ठिकाणी ICT संदर्भात शिक्षक असेल. तर अशा उमेदवारांनी नेमकं टेट परीक्षेसंदर्भात या ठिकाणी जे काही ॲप्लिकेशन असेल, तर ते ॲप्लिकेशन नेमकं करायचं किंवा नाही, किंवा मग या ठिकाणी जे काही ॲप्लिकेशन केलं, तुम्हाला चांगले मार्क मिळाले, तर हे जी काही पदं आहे, क्रीडा असेल, कला असेल, किंवा मग या ठिकाणी संगीत असेल, ICT असेल, तर ही पदं नेमकी या ठिकाणी भरली जाणार आहे किंवा नाही, तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट या ठिकाणी मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी जो काही महत्त्वाचा बघा शासन निर्णय आला होता, तर तो शासन निर्णय म्हणजे आदिवासी विकास विभागाचा सध्या बघा शासन निर्णय होता. आता या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत जी काही टेट 3 होणार आहे, तर त्या टेट 3 मध्ये आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही जाहिराती आहे, म्हणजे जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, त्यानंतर खाजगी अनुदानित संस्था आहे, तर ह्या जाहिराती सध्या बघा पवित्र पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळत होत्या. तर आता जे काही टेट 3 आहे, तर त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या जे काही आश्रमशाळेच्या वेकेन्सी असणार आहे, तर त्या वेकेन्सी देखील इथं बघा आपल्याला टेट 3 मध्ये पाहायला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जो काही संच मान्यता नवीन निकष जो सध्या GR आहे 15 मार्च 2024 नुसार संच मान्यताची आहे, तर ती संच मान्यता इथं करण्याच्या सूचना देखील सध्या बघा देण्यात आली आहे. आणि ह्याच्यामध्ये जो काही विशेष शिक्षकांचं जे सध्या पदं आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आता हे विशेष शिक्षकांसंदर्भात जी काही पदं आहे, तर ती पदं म्हणजे कोणकोणती असणार? पहिलं जे आहे ते क्रीडा, त्यानंतर दुसरं जे आहे ते कला आणि संगीत, त्यानंतर तिसरं जे आहे विशेष शिक्षक ते आहे कार्यानुभव आणि ICT संदर्भात. तर हे जी काही पदं आहे, तर ही पदं सध्या बघा जी काही टेट परीक्षा आहे, तर त्या टेट परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी जी काही पदं आहे, तर ती पदं सध्या बघा भरली जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने जी वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या येणार आहे. परंतु जो शासन निर्णय आहे, तर ह्याच्या शासन निर्णयाच्या जे निकष देण्यात आले, ह्या निकषानुसार पदं सध्या बघा मंजूर होणार आहे. आता ही पदं जी आहे, तर ही पदं सध्या बघा खरंच त्या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये भरली जाणार आहे का? तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही नोटिफिकेशन आहे, तर ते नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन देखील दाखवतो. जे काही सध्या बघा टेट नोटिफिकेशन आहे, तर त्या टेट नोटिफिकेशनमध्ये जो काही उल्लेख आहे, तर तो उल्लेख सध्या बघा इथं करण्यात आला आहे. तर हे जे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे नोटिफिकेशन बघा 25/4/2025ला सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्या नोटिफिकेशननुसार जो काही कालावधी देण्यात आला आहे, तर त्या कालावधीमध्ये सध्या बघा अर्ज प्रक्रिया जी आहे, तर ती अर्ज प्रक्रिया तुम्ही करून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आले. तर ह्याच्यात बघा जे काही विशेष शिक्षक आहे, तर ते विशेष शिक्षकांना देखील आव्हान सध्या बघा करण्यात आलं आहे. ज्यांची विशेष शिक्षक संदर्भात जी पात्रता असेल, म्हणजे कला शिक्षक संदर्भात असेल, क्रीडा शिक्षक असेल, संगीत संदर्भात असेल, ICT संदर्भात असेल, कार्यानुभव, हे जे काही सध्या विशेष शिक्षक आहे, तर त्यांची त्या पात्रतेनुसार सध्या बघा तुम्ही देखील ह्या ठिकाणी अर्ज करायचं आहे. तर त्या अनुषंगाने ह्या नोटिफिकेशनमध्ये या ठिकाणी जी काही माहिती देण्यात आली, तर त्या माहितीमध्ये तुम्हाला इथं बघा दाखवतो की नेमकी जी काही पदं आहे, तर ती पदं ह्या ठिकाणी 100% भरली जाणार आहे. तर इथं जो काही 5व्या नंबरचा पॉईंट देण्यात आला आहे, उमेदवाराची पात्रता, बरोबर. आता ह्याच्यामध्ये पात्रता जी आहे, तर ही सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये भारतीय नागरिक असावा, 18 वर्षे या ठिकाणी बघा वयोमर्यादा जी असेल, तर ती किमान जी वयोमर्यादा 18 व शासनाने वेळोवेळी जे काही निर्णयाद्वारे विहित केलेली अशी वयोमर्यादा शिक्षण सेवक कालावधी जो असेल शिक्षकांना त्या ठिकाणी बघा फॉर्म भरताना इथं लागू असणार आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इथं जे काही शैक्षणिक व्यावसायिक आहारता संदर्भात ह्या ठिकाणी जो काही स्टेटमेंट देण्यात आले 5.3 मध्ये, तर ह्या 5.3 मध्ये इथं बघा जे काही शासन निर्णय देण्यात आले, तर त्या शासन निर्णयामध्ये जे काही पात्रता आहे, तर त्या पात्रता सध्या बघा इथं देण्यात आले आहे. मग त्याच्यामध्ये कोण पात्र असणार, तर त्यासाठी तुम्हाला शासन निर्णय जे आहे, तर ते शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2019चा, त्यानंतर या ठिकाणी जो पुढचा शासन निर्णय आहे, तो आहे 25 फेब्रुवारी 2019, त्यानंतर 16 मे 2019 आणि या ठिकाणी 12 जून 2019. आता हे जे संपूर्ण शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचा संपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक आहारता देण्यात आली. त्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यात जो काही मुद्दा होता विशेष शिक्षकासंदर्भात, तर विशेष शिक्षकांसंदर्भात बघा या ठिकाणी खाली जे काही मजकूर आहे, तर ह्याच्यात स्टेटमेंट देण्यात आले. तर इथं तुम्ही बघू शकता, शालेय शिक्षण
व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय जो आहे तर तो म्हणजे या ठिकाणी 2015 जो सध्या 15 मार्च 2024 अन्वये संच मान्यतेच्या सुधारित निकषान्वये या ठिकाणी जो काही विशेष शिक्षक माध्यमिक शाळा पदाचा देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा पद्धतीने इथं बघा स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे जे काही विशेष शिक्षक आहे तर ते विशेष शिक्षक म्हणजे कला शिक्षक, त्यानंतर क्रीडा शिक्षक, त्यानंतर ICT संदर्भात, त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही संगणक शिक्षक झाले, कार्यानुभवचे शिक्षक. तर हे जे शिक्षक आहे विशेष शिक्षक, तर त्या विशेष शिक्षकांना सुधारित संच मान्यता 15 मार्च 2024च्या या ठिकाणी निकषानुसार विशेष शिक्षक जे काही माध्यमिक शाळा पदाचा देखील ह्या पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट आहे. म्हणजे जी काही पदं सध्या बघा 2000 या ठिकाणी 22च्या पदभरतीमध्ये भरली गेली नव्हती, तर ती पदं आता आपल्याला 2025 म्हणजे ही जी काही टेट होणार आहे, तर ह्या टेट परीक्षेमध्ये विशेष शिक्षकांची माध्यमिक शाळा या पदांची देखील या ठिकाणी पदभरतीचा समावेश इथं बघा करण्यात आला आहे. तर जे उमेदवार आतुरतेने बघा वाट बघत होते कला क्रीडा शिक्षकासंदर्भात, तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी टेट परीक्षेसंदर्भात जो काही अर्ज आहे तर तो अर्ज करा. आणि याच्यामध्ये जे काही सध्या बघा विशेष शिक्षकांची जी पात्रतानुसार जे काही सध्या उमेदवार असेल तर ते सर्वसाधारण जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा बघा अगदी कमी असतं. आणि ह्याच्यामध्ये जी काही पदं असेल तर ती पदं मात्र 15 मार्च 2024च्या या ठिकाणी संच मान्यतेच्या निकषानुसार सध्या येणार आहे. तर सध्या हे विशेष शिक्षकासंदर्भात म्हणजे कला क्रीडा, त्यानंतर ICT संगीत शिक्षकांसंदर्भात हे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघा तुमच्यासाठी गुड न्यूज ही असणार आहे. तर जी काही डेट देण्यात आली त्या डेटच्या ह्या ठिकाणी जी काही लिमिट आहे तर त्या लिमिटमध्ये सध्या बघा तुम्ही ॲप्लिकेशन भरून टाका, जेणेकरून संपूर्ण उमेदवार जे असेल अजूनही तुम्ही ॲप्लिकेशन केलं नसेल तर ॲप्लिकेशनसाठी इथं जी डेट देण्यात आली आहे तर ती आहे 10/5/2025 पर्यंत हे संपूर्ण ॲप्लिकेशन बघा करून द्या. आणि जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास बघा या ठिकाणी जास्तीत जास्त आता जे काही 25-30 दिवस उरले तर त्याच्यामध्ये रात्रंदिवस एक करून टाका आणि अभ्यासाला लागा. तर ह्याच्यामध्ये जी काही पदं होती तर ती पदांसंदर्भात जे विशेष शिक्षकांचे प्रश्न होते तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती. तर त्यांची पदं इथं बघा 100% येणार आहे. परंतु किती येतील काय येतील त्या संदर्भात जे काही संच मान्यता धोरण आहे तर त्या धोरणानुसार सध्या बघा येणार आहे. जास्तीत जास्त पदं जर यायची असेल, विशेष शिक्षक असेल किंवा मग इतर जे सर्वसाधारण शिक्षकांसंदर्भात वेकेन्सी जास्तीत जास्त यायची असेल तर जो काही नवीन संच मान्यता धोरण संदर्भात जो शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये लवचिकता आली पाहिजे किंवा मग त्याच्यामध्ये तो जो शासन निर्णय आहे तो रद्द झाला पाहिजे. तेव्हा बघा जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती पदांची भरती टेट 3मध्ये इथं होऊ शकते. तर त्या अनुषंगाने सध्या बघा जे पाठपुरावा करत आहे तर त्यांना सपोर्ट करा, जेणेकरून जास्तीत जास्त पवित्र पोर्टल जी काही टेट 3 आहे तर त्या टेट 3मध्ये जास्तीत जास्त पदांची या ठिकाणी भरती होऊ शकेल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकता, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.